निधी आणि सुनिधी दोघीही जुळ्या बहिणी होत्या. त्या दोघींचं एकमेकींवर खूप प्रेम होतं. एकमेकींबरोबर हसायचं, खेळायचं, भांडायचं, अभ्यास करायचा, एकसारखे कपडे घालणं आणि एका वेळीच तयार होणं हेच त्यांचं रुटीन असायचं. त्या दोघींचं असं हे वागणं बघून कॉलनीतले सगळे लोक त्यांचं खूप कौतुक करायचे. पण शाळेमध्ये मात्र त्या दोघींवरून जरा थोडा प्रॉब्लेम होता, ज्यासाठी त्यांची क्लास टीचर निधी, सुनिधी, उद्या पेरेंट्स टीचर मीटिंग आहे, सो तुम्ही तुमच्या आईबाबांना कळवा. ओके मॅम, आम्ही सांगतो. दोघीही स्कूल गेटच्या बाहेर येतात तेव्हा सुनिधी निधीला म्हणते, हे बघ, तू पेरेंट्स टीचर मीटिंगबद्दल आईबाबांना अजिबात काही सांगू नकोस. मला माहितीये मॅम आपल्या दोघींचा क्लास वेगवेगळा करायला सांगतील. हां, तू बरोबर बोलतीयेस. मी तर याचा विचारच केला नाही. जर आपल्या दोघींचा क्लास वेगळा झाला तर आपण दोघी वेगळे होऊन जाऊ. ठीक आहे, मी आईबाबांना काहीच नाही सांगणार आणि तू पण नको सांगू. निधी आणि सुनिधी आपल्या आईबाबांना पीटीएम बद्दल काहीच बोलत नाहीत. पण एक दिवस त्यांची क्लास टीचर त्यांच्या आईला मार्केटमध्ये भेटते आणि पीटीएम बद्दल विचारते. तेव्हा त्यांच्या आईला कळतं की क्लास टीचरला खूप दिवसांपासून त्यांना भेटायचं होतं. तुम्हाला माहितीये, आज मला या दोघींची टीचर भेटली होती, पण या दोघींनी यासाठी सांगितलं नाही. आत्ता तर या दोघी लहान आहेत, मोठं झाल्यावरही या दोघींनी असं एकत्र राहायचा हट्ट धरला तर. आई, आम्ही दोघी नेहमी एकत्र राहणार. हो आई, आम्ही नेहमी एकत्रच राहणार. काही नाही ग जानकी, मोठं झाल्यावर त्यांचं त्यांना कळेल. काळाबरोबरच या दोघी जणी मोठ्या झाल्या. त्या दोघींसाठी चांगली चांगली स्थळं येऊ लागली. निधी आणि सुनिधीच्या आईवडिलांना वाटत होतं की त्यांना योग्य स्थळ मिळावं. निधी टीचर होती आणि सुनिधी एका बँकेत नोकरी करत होती. दोघींनाही चांगली स्थळे येत होती, पण या दोघीही त्या आलेल्या प्रत्येक स्थळाला नकार देत होत्या. काय झालं निधी? मुलगा तर खूपच चांगला होता, मग तू त्याला नकार का दिलास बरं बाळा? बस असंच, मला तो आवडला नाही बाबा. मला सगळं माहितीये, ही तुमच्या दोघींची चाल आहे, म्हणून तुम्ही दोघी जणी प्रत्येक स्थळाला नकार देता. असं कसं चालेल हो? आपण या दोघींसाठी स्थळं आणायची आणि ह्यांनी नकार देत बसायचं. हॅलो, हां बोला. अच्छा बरं ठीक आहे, थँक्यू. तुम्ही माझी खूप मोठी मदत केली आहे. मी तुम्हाला उद्या सकाळी बसस्टॉपवर भेटते. हां हां चालेल, ओके. काय झालं निधी, तू एवढी खुश का आहेस? कोणाचा फोन होता? अगं, आज सकाळी बसस्टॉपवरती माझी पर्स पडली होती. मी घाईत होते आणि माझं लक्षच नव्हतं, आणि इथे घरी आल्यानंतर हे सगळं झालं. त्यामुळे मी तुला सांगायलाच विसरले होते. माझी पर्स ना त्या सौरभ नावाच्या एका मुलाला सापडली. त्यांनी माझ्या कार्डवरती माझं नाव पाहिलं आणि त्यांनी मला कॉल केला. उद्या सकाळी ते मला बसस्टॉपवर भेटतील, तेव्हा मी त्यांच्याकडून घेईन. हे तर खूपच चांगलं झालं, नाहीतर आजकालच्या जमान्यात एवढं प्रामाणिक कोण भेटणार आहे आपल्याला. दुसऱ्या दिवशी निधी सौरभला भेटते. सौरभ तिला पर्स देतो. हळूहळू दोघांमध्येही चांगली मैत्री होते. निधीला सौरभचा स्वभाव खूप आवडत होता. एक दिवस सौरभ निधीला म्हणाला, निधी, मला तुझ्याशी लग्न करायचंय. मला तू खूप आवडतेस. सौरभ, मी तुझ्याबरोबर लग्न नाही करू शकणार. सॉरी, मला माफ कर. आपण चांगले मित्र म्हणून राहू शकतो, पण लग्न नाही. पण निधी, तुझ्या नाही म्हणण्याचं काहीतरी तर कारण असेल. सौरभ, मी तुला कारण नाही सांगू शकणार. बरं चल, मला उशीर होतोय, मी निघते. निधीचं सौरभवर तर प्रेम होतं, पण त्याही पेक्षा जास्त प्रेम तिच्या बहिणीवर सुनिधीवर होतं. निधी सौरभ बरोबर लग्न करायला नकार देते आणि घरी येते. काही दिवसापासून निधी खूपच उदास होती. सुनिधीला हे सगळं दिसत होतं. निधी, तू माझ्यासाठी तुझ्या प्रेमाला का सोडतीयेस? तू सौरभला लग्नासाठी होकार दे. नाही सुनिधी, आपण दोघी बहिणींनी नेहमी एकत्र राहण्याचं वचन घेतलंय. त्यामुळे आपण लग्न केलं तरी त्याच घरात करणार ज्या घरामध्ये जुळे भाऊ असतील. आपण जुळ्या बहिणी त्याच घरात लग्न करून जाऊयात. आपल्या मुलींचं बोलणं त्यांचे आईवडील ऐकतात आणि ते दोघंही बिचारे काळजीत पडतात. निधी आणि सौरभला भेटून काही दिवस झाले होते. एक दिवस निधी बिचारी उदास होऊन खोलीत बसली होती, तेव्हा सौरभचा फोन येतो. सौरभ, मी तुला लग्नासाठी नाही म्हणून म्हणाले होते ना, माझं काही पर्सनल कारण आहे. निधी, मला फक्त तुला एवढंच सांगायचं होतं की आज मी माझ्या फॅमिलीबरोबर मुलगी बघायला चाललोय. मुलगी मला पसंत आहे आणि माझ्या फॅमिलीलाही ती पसंत आहे. ओ अच्छा, तुला ती मुलगी आवडलीये? चला बरं झालं, कॉंग्रॅच्युलेशन्स. ओके बाय, ठेवतो मी आता. निधीच्या डोळ्यात अश्रू येतात. तेव्हाच तिची आई तिला हाक मारते. निधी बेटा, सुनिधी केव्हाची तयार होऊन बसलीये. आत्याच्या घरी फंक्शन सुरू होईल आणि आपल्याला जायला उशीर होईल. आई, माझं येणं जरुरी आहे का? माझी तब्येत बरी नाहीये. निधी यार, ही साडी नेसून ना मी आधीच वैतागलेली आहे. आता तू अजून तुझी नाटकं करू नकोस. तू लवकर साडी नेस आणि तयार हो. निधी आणि सुनिधी फंक्शनला जाण्यासाठी तयार झाल्या होत्या.
तेव्हाच त्यांचे वडील काही माणसांना घेऊन घरी येतात. या मुलांनो, तुम्हाला घर सापडायला काही अडचण तर झाली नाही ना? निधी बघते की तिच्या समोर सौरभ आणि त्याची फॅमिली उभी होती आणि सौरभ बरोबर अगदी सेम त्याच्यासारखाच दिसणारा अजून एक मुलगा उभा होता, जो अगदी सौरभचा जुळाच भाऊ दिसत होता. काका, हा माझा जुळा भाऊ गौरव आहे. कालच लंडनहून परत आलाय. अच्छा, काल तुम्ही त्यांच्याबद्दल सांगितलं होतं. हा, नमस्ते अंकल. म्हणजे आता आमच्या दोन्ही जुळ्या मुलांना जुळ्याच मुली बायको म्हणून मिळतील, याचा तर आम्ही कधी विचारच केला नव्हता. हो ना, या दोघी मुली किती गोड आहेत. सौरभ, याच्यातली निधी कोण आहे, आम्हाला भेटव तरी. आतापर्यंत निधी आणि सुनिधीला काहीच कळत नव्हतं. आत्याच्या घरी फंक्शनला जाण्याचं तर हे केवळ नाटक होतं. पण सौरभने जे मुलगी बघायला जातो असा फोन केला होता ते काय होतं? खरं तर ती मुलगी म्हणजे निधीच होती. मग तिचे बाबा सगळं सांगतात. एक दिवस निधीच्या फोनवर सौरभचा फोन येत होता. तेव्हा निधी तिथे नव्हती. निधीच्या वडिलांनी सौरभचा फोन उचलला. तेव्हा सौरभला कळालं की निधी आणि सुनिधी दोघी जुळ्या बहिणी आहेत आणि त्या फक्त जुळ्या भावांशीच लग्न करणार आहेत. मग सौरभने सांगितलं की त्यालाही जुळा भाऊ आहे. पण त्या दोघांनी असं कधीच ठरवलं नव्हतं की ते केवळ जुळ्या बहिणींशीच लग्न करतील. पण म्हणतात ना, लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात. सगळेजण या लग्नासाठी खूपच खुश होतात. निधी आणि सुनिधी आनंदाने मिठी मारतात, कारण दोघींनाही खूप आनंद झाला होता. एकाच मांडवात निधी आणि सुनिधी दोघीही लग्नासाठी तयार होतात आणि जुळ्या भावांशी जुळ्या बहिणींचं लग्न होतं. मम्मी, हा कुकर तर खूपच छान आहे. यात पुलाव तर किती मोकळा मोकळा केलाय महिमा वहिनीने. आई, मला पण असाच एक कुकर पाहिजे. या दिवाळीला तुम्हाला गिफ्ट म्हणून कुकरच दे ना. हो, घे की. तू आज महिमा बरोबर जाऊन संध्याकाळीच हा कुकर घेऊन ये. आई, एक काम कर, वहिनीचा कुकर तर 5 लिटर आहे ना, माझ्यासाठी तू 8 लिटरचा घे. सपना, अगं तुझ्या रुखवतात मी 3 लिटर, 5 लिटर आणि 8 लिटरचं कुकर दिलाय ना. अजून तर ते नवीनच असतील. अहो, काय झालं, अजून एक नवीन घेऊन दिला तर? एकुलती एक मुलगी तर आहे आपली. सपनाचा स्वभाव लालची होता. आपल्याकडे कितीही असलं तरी तिचं मन भरत नसायचं. त्यामुळे ती जेव्हा कधी माहेरी यायची काही ना काहीतरी डिमांड करायची. पण महिमाचा स्वभाव खूपच चांगला होता. तिला परिस्थितीची चांगली जाणीव होती. राहू दे आई, काही गरज नाहीये. पप्पांना वाटतं मी लालचीच आहे, पण मला काही कुठल्या गोष्टीचा मोह नाहीये. मी तर माझं घर समजूनच गोष्टी मागते ना, नाहीतर मला काही माझ्या सासरी कशाची कमी नाहीये. सपनातही मला आईने 2 कुकर दिले होते. 8 लिटरवाला मी अजून वापरला नाहीये, तर तुम्ही घ्या. हा, हे बरं होईल. ठीक आहे वहिनी, तू म्हणतीयस एवढं तर मी तोच कुकर घेऊन जाईन. सपना सतत असंच काही ना काहीतरी मागत राहायची. असंच एक दिवस, काय मी आजी होणार आहे? तू खरं सांगतेस? हो आई, मी कालच डॉक्टरांना भेटून आले. मी प्रेग्नेंट आहे. तुझी सासू तर खूप खुश झाली असेल ना? हो आई, त्या तर माझ्या ओटी भरण्याचं फंक्शन सुद्धा खूप धूमधडाक्यात करायचं म्हणतायत. आई, आत्तापासूनच तयारीला लाग आता तू. ओटी भरण्याच्या फंक्शनमध्ये तू काय काय देणार आहेस मला ते आधीच आठवून ठेव. इकडचे सगळे लोक येतील बघ. अगं, तू काळजी करू नकोस. मी विकास आणि तुझ्या बाबांबरोबर बसून सगळी लिस्ट तयार करीन. सपनाच्या प्रेग्नन्सीची बातमी ऐकून घरात सगळेजण खूप आनंदी झाले. पण सपनाचा लालचीपणा मात्र काही कमी होत नव्हता. एक दिवस जेव्हा ती आपल्या माहेरी आली, काय झालं सपना, तू एवढी काळजीत का दिसतीयेस? तू डॉक्टरकडे जात होतीस ना? जायचं तर होतं आई, पण गाडीत वेळ लागतो ना. आणि तसंही ते डॉक्टरांचं क्लिनिक खूप गल्लीबोळात आहे. गाडी आतपर्यंत जाऊ शकत नव्हती. बाईक घेऊन जात होतो तर बाईकच खराब झाली. आणि आत्ता बाईकसाठी तेवढे पैसेही खर्च करू शकत नाहीये मुकेश. आणि तसंही तुला माहितीये ना, आता डिलिव्हरीनंतर परत बाळाचाही खर्च आहे. त्यात रिक्षात जायला आई नको म्हणाल्या, कारण रस्त्यावरती खूप खड्डे आहेत म्हणून. त्यामुळे मी आजची अपॉइंटमेंट कॅन्सल करून टाकली. आता मी पप्पांना तर सांगू शकत नाही मुकेशसाठी नवीन बाईक घ्या म्हणून, पण तुला तर सांगू शकते. तू एकदा पप्पांशी बोलून बघ ना, त्यांनी जर मुकेशला नवीन बाईक घेऊन दिली तर. अगं, का नाही घेऊन देणार? आपल्या पोरीला एवढा त्रास होतोय म्हटल्यानंतर द्यायलाच पाहिजे. तू काळजी करू नकोस, मी तुझ्या वडिलांशी बोलते. सपना आपल्या ओटी भरण्याच्या फंक्शनसाठी जरा जास्तच उत्साही होती. ती सतत काही ना काहीतरी मागण्याच्या बहाण्याने आपल्या आईला फोन करत राहायची. आई, फंक्शनला तुम्ही सगळेजण वेळेवर पोहोचा हा. तुला माहितीये काय झालं आज? काय झालं, तू ठीक तर आहेस ना? हो आई, मी बिलकुल ठीक आहे. ऐक तर, आज मी असाच आईंबरोबर बसले होते गप्पा मारत, तेव्हा त्या उगाचच मला असं सुनावत होत्या की त्यांच्या नंदेच्या ओटी भरणाला त्यांनी सोन्याचा सेट दिला होता. एक काम कर ना, विकासदादाबरोबर जाऊन माझ्यासाठी एक चांगला सोन्याचा सेट घेऊन ये ना. बरं, विकास संध्याकाळी दुकानातून आला ना की मग त्याच्याबरोबर बोलते.
सपनाने आपल्या ओटी भरण्याच्या फंक्शनमध्ये बाईक, सोन्याचा सेट अशा बऱ्याच काही गोष्टी मागितल्या होत्या. पण एक दिवस सकाळी जेव्हा विकास झोपेतून उठला, बोला शर्मा अंकल. नमस्ते. काय काय झालं विकास? तू एवढा काळजीत का दिसतोयस? पप्पा, शर्मा अंकलचा फोन होता. आपल्या दुकानाचं शटर उघडच आहे. आपल्या दुकानात चोरी झालीये. मग सगळेजण दुकानात पोहोचतात. गल्ल्यातून पैसे गायब आहेत पप्पा. बाकी कुठल्याही सामानाला हात लागलेला नाहीये. हे काम नक्कीच दुकानातल्या कुठल्या तरी नोकराचं आहे, ज्याला हे माहित आहे की गल्ल्यात पैसे ठेवलेले होते. पण सगळेच नोकर आलेले आहेत, फक्त चंदू गायब आहेत. काल रात्री पण त्यांनी फोन केला होता की तो आपल्या गावाला जातोय म्हणून. याचा अर्थ त्याने रात्री चोरी केली आणि सकाळी इथून पळून गेला. पप्पा, तुम्ही म्हणत असाल तर मी पोलिसात आत्ता कळवतो. नको बाळा, पोलिसांना आत्ता सांगू नकोस. या गोष्टीला इथेच दाबून टाक. तसंही सपनाच्या डिलिव्हरीची वेळ जवळ आलेली आहे. तिच्याकडे फंक्शनही आहे आणि जर तिच्याकडच्यांना आपल्या या चोरीबद्दल असं कळालं तर उगाच त्यांच्या रंगाचा भंग नको व्हायला. असं चांगलं दिसत नाही. पुढच्या वेळेसपासून नीट लक्ष दे. तू ते बाईक आणि इतर सामानाबद्दल जे बोलली होतीस ते याच पैशातून खरेदी करणार होतो ना. पण आता कुठं हातपाय मारायचे? कोणापुढे जाऊन रडणार आता? तू सपनाला पण काही सांगू नको म्हणून म्हणतीयस. पप्पा, घरी जाऊयात आणि मग बोलूयात आपण. सगळे लोक घरी पोहोचतात. महिमा हे सगळं ऐकत होती. ती आपल्या सासू सासऱ्यांकडे गेली आणि एक बॉक्स त्यांना देत म्हणाली, महिमा पोरी, हे काय आहे? पप्पा, हे माझे लग्नातले दागिने आहेत. तुम्ही आत्ता हे दागिने विकून सपना दिदींसाठी खरेदी करू शकता. आणि तसंही हे दागिने मी आता घालत नाही. जर मला काही हवं असेल तर मी घेईन नंतर. आत्ता त्यांचं ओटी भरण्याचं फंक्शन महत्वाचं आहे. प्लीज पप्पा, तुम्ही नाही म्हणू नका. महिमाचं बोलणं ऐकून तिच्या सासू सासऱ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. पण त्यांना हे माहीत नव्हतं की दरवाजात त्यांचा जावई सपनाचा नवरा उभा होता. त्याने जेव्हा हे सगळं ऐकलं तेव्हा तो तसाच उलट्या पावली परत येतो आणि सपनाला सगळं काही सांगतो. आई, पप्पा, दादा, वहिनी माझा एवढा विचार करतात. मी तर कधी असा विचारच केला नाही की त्यांना माझ्यामुळे किती त्रास होत असेल. आज त्यांच्या दुकानात चोरी झाली पण तरीही माझाच विचार करत होते. मी तर त्यांची मुलगी आहे. मी त्यांना समजून घ्यायला हवंय. खरंच मी खूप लालची स्वभावाची आहे ना मुकेश. तू आज मला ही परिस्थितीची जाणीव करून देऊन खूप मोठ्या चुकांपासून वाचवलेस. नाहीतर माझ्यामुळे महिमा वहिनीचे सगळे दागिने विकले गेले असते. खरं तर मोठ्या लोकांचा आशीर्वाद हाच आपल्यासाठी खरा दागिना आहे. सपना, तू काळजी करू नकोस. तुझ्या वहिनीचे दागिने विकले जाणार नाहीत. आम्ही पण एका मुलीचे आई वडील आहोत. आम्हालाही माहितीये की मुलीची सगळी हाऊस मौज कशी करायला लागते ते. तू आमची सून नाही, मुलगी आहेस. त्यामुळे तुझी अडचण ती आमची अडचण. सपना, आई पप्पांशी तू आता फोनवर बोल. सपना आपल्या आई वडिलांबरोबर फोनवर बोलते. त्यानंतर सगळेजण ओटी भरण्याच्या फंक्शनला जातात. महिमा वहिनी, तू खूप चांगली आहेस. तुम्ही एक सून असून सुद्धा माझ्या आई वडिलांसाठी एक मुलीसारख्या आहात. आणि मी त्यांची मुलगी असून सुद्धा त्यांना समजू शकले नाही. आय एम सॉरी वहिनी. आई, पप्पा, दादा, तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास झाला. सपना, तू एवढा विचार करू नको ग. आता ही वेळ नाहीये. तू बस बरं खाली आधी. मी तुझी दृष्ट काढते बाळा. सपनाच्या ओटी भरण्याचं फंक्शन अगदी धूमधडाक्यात साजरं होतं. सपनाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तिच्या घरचेही सगळे खूप खुश होतात. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.